नमस्कार. नमस्ते. कुठून आले? मुगेवाडीवरून पारनेर. पारनेरहून. काय त्रास होत होता? मिसेसला गुडघ्याचा त्रास होत होता आणि मला पण गुडघ्याचा त्रास होत होता. गुडघ्याचा काय त्रास होत होता तुम्हाला? गुडघ्याचं असं म्हणजे चालायला म्हणजे तकलीफ व्हायची, बसायला उठायला तकलीफ व्हायची. हां. मिसेसला सुद्धा बसायला उठायला तकलीफ होत होती. तर आम्ही डॉक्टरांच्याकडे भरपूर औषधोपचार घेतले. हां. पण ते तात्पुरता थोडासा पॉवर जोपर्यंत आहे, हां. तोपर्यंत बरं वाटायचं. नंतर पुन्हा दुखायला लागायचं. नंतर हे बाकीचं ट्रीटमेंट गुडघे हे हां. शेकणे वगैरे हे सर्व ट्रीटमेंट केलेले होते हां. डॉक्टरांच्या यांनी माहिती. बरोबर. परंतु त्याचा काही उपयोग नाही झाला. शेवटी डॉक्टरांनी आम्हाला एम-आर-आय सुद्धा करायला सांगितलं. बरं. आम्ही एम-आर-आय सुद्धा केला. हां. नंतर ते डॉक्टरांना नगरच्या प्रसिद्ध डॉक्टर हाडतज्ञांना दाखवले. हां, हां. तर ते डॉक्टरांनी सांगितलं की याचं गुडघ्याचं ऑपरेशन करावं लागेल. बरं. ते डॉक्टरांनी सांगितलं, परंतु मिसेस थोडीशी ते नको म्हणायचे ऑपरेशन हां, हां. करायला. भीती वाटायची थोडं. हां. तर त्यानंतर मग काही काळ असं थोडं 1-2-3 लॉटला महिने मध्ये आम्ही थांबलो. थांबले. आणि करू ऑपरेशन हां. असं झालं. आणि नंतर सहज तुमचं आम्हाला आमचे साडू आहेत हां. नगरचे कळमकर, हां. त्यांच्याकडून तुमचे नाव आम्हाला समजलं आणि म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. तुमच्या मार्फत ट्रीटमेंट घेतल्या. किती दिवस झाले तर ट्रीटमेंट घेऊन आपण? ट्रीटमेंट घेऊन तरी महिना ते 1.5 महिना. महिना ते 1.5 महिना. बरं. महिनाभर. महिना. महिन्यात आज काय वाटतंय? आज एकदम क्लिअर झाली. मिसेस दिंडीला जाऊन आली. पायी दिंडीत जाऊन आली. ओके. तर तिला कुठल्याही प्रकारचा चालायला त्रास होत हां. होता. हां. तरी आता बिलकुल पायी दिंडीत जाऊन आली तरी तिला बिलकुल त्रास म्हणजे जाणवला नाही. एकदम ओके झालं. धन्यवाद. असं.